नमस्कार मित्रांनो, पुणे, ठाण्यासह या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार. हवामान विभागाने पुढील 3-4 दिवस काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात विटीस धरणाऱ्या पावसाचा जोर काही ठिकाणी कमी होणार आहे. असे असले तरी हवामान खात्याने पुढील 2-3 दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज दिलेला आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 28 जुलै रोजी अनेक भागांनी पावसाने उसंत घेतली होती. मात्र रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुणे, रायगड, सातारा, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर मित्रांनो, उद्या 29 जुलै रोजी महाराष्ट्रातील कसे राहणार हवामान? सोमवारी म्हणजेच 29 जुलै रोजी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील अमरावती आणि ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे वगळता इतरत्र हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, पालघर, मुंबई आणि या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रात 30 जुलै रोजी कसे असणार हवामान? पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूरसह इतर जिल्ह्यात गडगडाट मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. धन्यवाद.